रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपण या ठिकाणी जो रामगिरी बाबाचा सप्ताह आहे, किसनगिरी बाबा आता त्याला अधिष्ठान येतं आणि बाबाचं फार मोठं कार्य आहे बघा. मोठं कार्य कशामुळं म्हणता येईल मला, की एवढे मोठे तरुण जर एकत्र येतात. मी मग किचन गृहामध्ये गेलो होतो आणि स्वयंसेवक भरपूर उपलब्ध येतं. दादा कोणचं गाव आहे आपलं? धनगरवाडी. धनगरवाडी गाव आहे. पण हे एवढे मोठे जे आलेत हे सगळे एका गावचे आहेत का बरं? नाही पंचकृष्टी. पंचकृषीतून आले. पण तुम्ही डायरेक्ट धनगरवाडी कसे म्हणले? मी सांगतो आता माझ्या शब्दातून. वढा आणि वळबण कुठपर्यंत असती? जोपर्यंत वढा वळबण नदीला गंगेला मिळत नाही तोपर्यंत वढा वळबण, तोवरी वहळा वहळ जवळ पावे गंगा जळ. आता याच्या पलीकडे सांगतो तुम्हाला, आता गंगेला गेल्यावर वढा वळबण राहत नाही, तसं कोणी कोण्या गावचं राहिलं नाही. आज सगळे गंगागिरी महाराजाचे कोण झाले? भक्त झाले नाही का? आता याच्या पलीकडे आहे का? तोवरी नदा नदीचे नाव. नदा आणि नदी कुठपर्यंत असते? समुद्राला मिळेपर्यंत. एकदा समुद्राला मिळाल्यावर गंगा यमुना कावेरी गोदावरी कोणतीही नदी शिल्लक उरत नाही. तोवरी नदा नदीचे नाव जवळ पावे समुद्राचा ठाव. तसे या सोहळ्यामध्ये आले, या कार्यक्रमामध्ये आले म्हणजे सगळ्याच एकच गाव आहे. कोणतं? उपजल्या बालकाशी नामाची नाही तयापाशी आणि ठेविल्या नावाशी ओ देत उठे. जन्मल्या कोणाला गाव नव्हतं, नाव नव्हतं, काहीच नव्हतं. दादा तुम्ही किती तास सेवा करता सांगा बरं? 24 तास. 24 तास करता. आणि तुमचं नाश्त्याचं आंघोळीचं नियोजन कसं आहे? सगळं नियोजन आहे. बरं तुम्ही स्वतः किती वर्षापासून सेवा करता? मी तर पहिल्यांदाच आलोय. पहिल्यांदाच आले. मग काय वाटलं आता या वर्षी येऊन? कसं वाटलं? तुमच्या मनाला काय वाटलं? चांगलं वाटलं. तुमच्या गळ्यामध्ये माळ वगैरे नाही. नाही? मग आता बाबाच्या हाताने घालायची ना? नाही, माझी मनाचीच माळ आहे. असं नाही जमणार. मनाची बाईनं जर पती केला आणि ती म्हणली कुंकू आणि मंगलसूत्र नाही लावी तर चालेल का? नाही चालणार. आता तुम्ही कॅमेरा समोर बोलता. आता मित्र काही आग्रह करणार नाही. तुम्ही बाबाचे भक्त झाले आणि बाबाचे भक्त सगळे माळकर येत. माळ कोणाला आवडते आहे का? तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा आवडे देवा ऐका तो प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ पवित्र हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि हिंदुत्वाचा तुम्हाला अभिमान असेल तर तुम्ही बाबाच्या हातात माळ घालाव. काय म्हणणे बाकीच्याच? घालून टाको. महाराज की जय. दादा हे जे ट्रॉल्या उभे आहेत आता इथं, ह्या कशा करता? एवढ्या मोठ्या ट्रॉल्या कशा करतात? जसं एखाद्या मोठ्या गुत्तेदाराचं काम चालू झालं. येणाऱ्या भाविकांना भाकरी पोच करण्यासाठी येते. म्हणजे भाकरी कुठून येतात ह्या? पूर्ण गावोगावीवरून. बरं किती गावाचे येत असतील सरासरी? पंचकृषीतून. दादा किती म्हणजे किती गावच्या भाकरी येतात सगळ्या? पहिला मागा जो प्रश्न विचारला का तोच कंटिन्यू करा. बरं किती गावचे येतात? योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा 189वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजचा 5व्या दिवसाचं नियोजन करायचं भाग्य आमच्या सर्व स्वयंसेवकांना लाभलं. हेच प्रथमतः आमचं सर्वांचं नशीब आहे. आज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 5व्या दिवसानिमित्त 3 जिल्ह्यातून अहिल्यानगर, नाशिक व संभाजीनगर जिल्ह्यातून या ठिकाणी भाकरीचा प्रसाद गावोगावी गावांवरून या ठिकाणी येणार आहे. आणि या सप्ताहाच्या काल जवळपास लाखो भाविकांनी या सप्ताहामध्ये आमटी भाकरीचा प्रसाद घेतला आहे. आणि आज देखील शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असल्या कारणानं रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता व त्या प्रकारचं नियोजन आमच्या सर्व सप्ताह कमिटी व स्वयंसेवकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आज धनगरवाडी असेल, धनगरवाडीतील पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळ अतिशय उत्साहानं या सर्व गोष्टीमध्ये श्रमदानामध्ये असतील, वाढपामध्ये असतील, सर्व कामामध्ये अतिशय उत्साहानं सहभागी होत आहेत. प्रथमतः दोघांच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं व धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पंचक्रोशीतील स्वयंसेवकांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. धन्यवाद. सर्व ट्रॅक्टर या ठिकाणी आमटी भाकरी या येणाऱ्या भाविकांना पोहोचण्यासाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून भाकरी आणि टँकरच्या माध्यमातून आमटी आम्ही या ठिकाणी पोहोच करत असतो. धन्यवाद दादा. तुम्ही फार छान वक्तृत्व केलं. दादा तुम्ही एखादे ग्रॅज्युएट झाल्यासारखे एकदम बोलता. म्हणजे आमचे जे लोक असतात, चॅनलवाले असो का यूट्यूबवाले असो, हे थोडं आडवे बोलतात, त्याच्याबद्दल क्षमा. तुमचं शिक्षण काय चालू आहे? मी तसा एम्प्लॉईड पर्सन आहे, पण सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा सप्ताह असल्यामुळं मी पुणे येथे प्रसिद्ध नामांकित कंपनीमध्ये जॉब करतो. परंतु आज परिसराचं भाग्य आणि या ठिकाणी आपण श्रमदान करण्यासाठी वेनेको
हरिनाम देणे को अन्नदान या वाक्याप्रमाणे आज सेवा देण्यासाठी विशेषतः आम्ही सुट्टी टाकून या ठिकाणी मागच्या 15 दिवसापासून झटत आहे आणि सप्ताह पार पाडेपर्यंत आम्ही या ठिकाणीच राहणार आहे. सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचं सप्ताहामध्ये काम करण्याचं आम्हाला भाग्य लाभलं, हेच आमचं नशीब समजून आम्ही या दादा ठिकाणी टाळी वाजवायची सांगायची गरज पडली नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दादा मी जवळपास 2 तास झाले हे बघतो, सर्व तरुण तिकडं म्हणजे स्वयंपाक कक्षामध्ये पण आहेत आणि तिकडं जो साफसफाई विभाग आहे तिकडं पण आहेत. एवढे तरुण एकत्र कसे आले बरं? आज 189 सप्ताहामध्ये 5वा दिवस आहे आणि सर्व तरुण हे गंगागिरी महाराज, रामगिरी महाराज, नारायणगिरी महाराजांचे भक्त आहे आणि सगळे बेटाशी निगडीत आहे. 300 गाव आमचे, वा 3 तालुके, 3 जिल्हे, 4-5 तालुके, हे सगळे आमचे बेटावर प्रेम करणारे व्यक्ती आहे आणि स्वखुशीनं सगळे येतात. इथं काही कोणाला बोलावण्यात येत नाही, काही नाही. ट्रॅक्टर असो काही असो, आज 200 ट्रॅक्टर आलेले, शेवटच्या दिवशी 300-400 ट्रॅक्टर येतात. सगळं नियोजन हे एकदम छानपैकी चालू राहतं आमचं. आता पंचकृषीनं इतकी मदत केलेली आमच्या गावाचा सांगायचं झालं तर 1000च लोकसंख्या आहे. पण छोटं गाव आहे, पण छोट्या गावाला मोठ्या गावाने इतके सहकार्य केले, अखंड भाकरी दिल्या, अखंड सगळं प्रेम केलेलं आहे आमच्या धनगरवाडीकरांवर. आम्ही त्या सगळ्या धनगरवाडीच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि कमिटीच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. इतकं प्रेम केलेलं आहे आमच्यावरतीने का ना भूतो ना भविष्य आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं का इतकं आम्हाला प्रेम भेटन बाहेर गावातून. आणि रोज आता कालच 5 लाख भाविक महाप्रसाद घेऊन गेलेले आहे आणि आज 7 लाख लोक येतील असं आमचं टार्गेट ठेवून सगळ्यांचं काम चालू आहे. आणि बेटाचे पण आमच्या संघ सेवेकरी आहे, ते सुद्धा मार्गदर्शन चालू आहे. आणि आज लांडेवाडी, धनगरवाडी, वाकडी, दिघी, चितळी, खंडाळा, राजंखोल असे पंचकृषी पूर्ण लोक आम्हाला सहकार्य करतात. त्यामुळं आम्ही सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद दादा. धन्यवाद. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. जय. आणि तरणा व्यसनाच्या अधीन भरकटला असे म्हातारे लोक काही लोक म्हणतात, पण ज्याला तरणा बघायचा असेल, मला माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगता येईल की तरणा जर बघायचा असेल तर तुम्ही धनगरवाडीच्या सप्त्यात नाही, ज्या ज्या ठिकाणी बाबाचे कार्यक्रमाचे नियोजन असतात, बाबांनी सगळे तरणे आपल्या जवळ घेतलेले आहेत आणि परमार्थात तरुणाच भाग्यवान असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. दादा आपण कुठून आलेले आहात? आम्ही लांडेवाडी पंचकृषीतून आलेलो आहे. बरं किती वर्षापासून सेवा करता? मला 12 ते 13 वर्ष झाले आज त्याची सेवा चालू आहे. बरं बरं. माझा ट्रॅक्टर असतो, प्रत्येक सप्त्यामध्ये आम्ही ट्रॅक्टरची सेवा देत असतो. आणि योगीराज गंगागिरीजी महाराज हा अखंड हरिनाम सप्ताह, अतिशय आनंद होतो या सप्त्यामध्ये आल्यानंतर. असं वाटतं जणू आपण काहीतरी स्वर्गामध्ये आलेलो आहे. वा. असे एक असं आमच्या इच्छुक निर्माण होते आणि तरुण पिढीला असा संदेश देतो की तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरा. या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला कळन का या हरिनामामध्ये, या गजरामध्ये आनंद काय असतो. धन्यवाद दादा. तुम्ही स्वतःचं डिझेल टाकून आणि सप्ताहाची सेवा करता आणि इतरांनाही या तरुणांनाही प्रवृत्त करता. कारण करविता घडे अर्ध पुण्य, याच्यासाठी कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो आणि असायलाच पाहिजे. त्यावेळेस तरुण आणि या परमार्थाच्या कार्याकडे येतात आणि आपलं काहीतरी भाग्य या ठिकाणी सांगावं असं वाटतं. 9 खंड पृथ्वी आहे, 9 खंडामध्ये भरतखंड सर्वश्रेष्ठ खंड आहे आणि भरतखंडेनं नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची प्राप्ती. त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. कारण माऊली बोलून गेले, मराठीयाचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी किंवा माझे मराठीयाचे बोल कौतुके अमृता पैजाजिके ऐशा अक्षरे रसिके मेळविन. आता तुकोबारायांनी जे केलं, माऊलींनी जे केलं ते आपल्याला रामगिरी महाराज किंवा किसनगिरी महाराजांनी हा मार्ग धावून गेले. आधी दयानिधी संतते किंवा येण्याची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, त्या मार्गाने आपण जातो. आपलं पूर्वजही भाग्यवान असावा आणि धन्य मी मानीन आपुले संचित, आपलंही संचित भाग्यवान असावं म्हणून आपण इथपर्यंत आलो. दादा आता आपण थांबूया. श्री संत रामगिरी महाराज की जय. गंगागिरीजी महाराज की जय.